सारखं आहे. मग अडचण काय आहे? त्याचे 3 मजले माझे काऊन 2 मजले? अरे याचंच उत्तर आहे, तुझ्या नशिबानं तुझे 2 मजले आहे आणि त्याच्या नशिबानं त्याचे 3 मजले. भोगाने ते फळ बाहेरचं आणायची गरज काय? ना तुम्ही ते प्रमाण घेतलं बरोबर आहे, मला वाट आहे. आणि उसावे न लगे होता आपल्या संचिता. तुम्हाला काय म्हणायचं मला चांगलं माहिती आहे, पण आपलं इथं चाललंय ना. अरे त्याच्या संचितानं त्याचे 3 मजले, तुझ्या संचितानं तुझे 2 मजले. भोगणे ते फळ संचिताचे. याच 10 एकर द्राक्षाची बाग बरं का संतोषराव, याची 10 एकर द्राक्षाची बाग. खूप मेहनत केली दोघांनी आणि बारीक बारीक मुगाच्या दाण्यासारखे मणी भरले द्राक्षाला. दोघाही बागायतदारांनी हिशोब केला, यंदा भाव चांगला राहणार आहे म्हणे. 10 लाख तर एका एकराचे होणार. 1 कोटीला मरण नाही खर्च जाऊन. खुश आहे दोघही. 1 कोटी माझे होणार, तो म्हणतो 1 कोटी माझे होणार. हा बागायतदार गड्याला सांगून गेला फवारणी करा. गेला कन्नडला. 3 दिवस आला नाही. गडी अशिक्षित, त्या डब्यावरचं वाचलं नाही आणि केली फवारणी. 3 दिवसांनी मालक आला तर सगळे द्राक्ष खाली. का? तणनाशक. याचे 1 कोटी झाले, पण याचे जवळचे 25 लाख गेले. भोगणे ते फळ मग आता करा काय? बस आपण आपलं काम करा, त्याच्यावर जबाबदारी. हे ठरलेलं आहे, कारण प्रकरणात लक्ष घालत नाही देव, त्याच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय. मोठे मोठे इतिहास घडले तुम्हाला पाठ आहे. कौरवी पांचाळी सभे